श्रीभगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान् मनवे प्राह मनुरीक्ष्वाकवे ब्रवीत्. मग देव म्हणे पांडुसुता हाची योग आम्ही विवस्वता कथिला परिते वार्ता बहुवा दिवसांची. चौथा अध्याय श्लोक क्रमांक 1 आणि ओवी क्रमांक 16. इथून आपल्याला व्याख्यान करायचं आहे 50 ओवीपर्यंत. ओवी नंबर 16 ते ओवी नंबर 19 पर्यंत ज्ञानाची परंपरा या ठिकाणी भगवंताने सांगितलेली आहे. ते ज्ञान सर्वात पहिलं परमात्म्याने सृष्टीच्या आरंभी कुणाला सांगितलं, तिथून कुणापर्यंत आलं, तिथून कुणापर्यंत आलं, ही परंपरा आपण माऊलीच्या शब्दात बघू. मग देव म्हणे पांडुसुता, देव म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, पांडुसुता म्हणजे अर्जुनाला म्हणाले. काय म्हणाले की हाची योग आम्ही विवस्वता कथिला परिते वार्ता बहुवा दिवसाची. हा योग म्हणजे आतापर्यंत पूर्वी सांगितलेला योग. कोणता योग? निष्काम कर्मरूपी योग. आणि आणखीन घ्यायचा सांख्ययोग की जो द्वितीय अध्यायामध्ये सांगितलेला आहे. तर सांख्ययोग ज्ञान आणि ज्ञानाचं साधन असणारा निष्काम कर्मयोग हे दोन्ही घ्यायचे. तर हा योग भगवंत म्हणतात आम्ही पूर्वी विवस्वत म्हणजे भगवान सूर्य भगवंताला सांगितलेला आहे, सूर्याला सांगितला, परंतु त्याला फार दिवस होऊन गेले. मग म्हणे पुढे मग तेने विवस्वते रवी हे योगस्थिती आगवी निरूपिली बरवी मनोप्रती. मग तेने विवस्वते रवी त्या विवस्वत असणाऱ्या रवीने म्हणजे सूर्याने, विवस्वान हे सुद्धा भगवान सूर्याचंच नाव आहे, रवी सुद्धा सूर्याचंच नाव आहे. तर विवस्वान असणाऱ्या रवीने ही योगस्थिती की जी भगवंताने विवस्वान म्हणजे सूर्याला सांगितली होती तीच योगस्थिती त्याने पुढे ही योगस्थिती आगवी मनुप्रती बरवी निरूपिली. मनु राजा जो होऊन गेला त्याला त्याने ही परंपरा ते ज्ञान सांगितलं. आपल्याला भगवंतापासून जे प्राप्त झालं ते ज्ञान तो योग त्या विवस्वान म्हणजे रवीने सूर्याने मनुला सांगितलं. मनुने आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाक वा उपदेशिली ऐसी परंपरा विस्तारिली आद्यहेगा. त्यानंतर मनुने सूर्यनारायणापासून जे ज्ञान जो योग ऐकला त्याचं स्वतः अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान करून पुढे ती परंपरा चालावी म्हणून त्यानंतर झालेला जो इक्ष्वाकू नावाचा राजा त्याला त्या योगाचा मनुने उपदेश केला. अशा रीतीने ही परंपरा विस्तारिली आद्यहेगा. आद्य म्हणजे सृष्टीच्या आरंभापासून अशा रीतीने या परंपरेचा विस्तार झाला आहे. मग आणि काही या योगाते राजर्षी झाले जाणते परितेथोनी आता सांप्रते नेनिजे कोणी. मग आणि काही आयोगाते त्यानंतर म्हणजे मध्ये श्लोक राहिला का? एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः सकाले निहमता योगो नष्टः परंतप. मग आणि काही या योगाते राजर्षी झाले जाणते परितेथोनी आता सांप्रते नेनिजे कोणी. मग म्हणजे त्यानंतर अर्थात इक्ष्वाकूपर्यंत ती परंपरा आली आणि इक्ष्वाकू नंतर ती अनेक पुढे राजर्षी लोक राजे असून जे ऋषी होते त्या लोकांपर्यंत ती परंपरा आली. खूप दीर्घकाळपर्यंत ती परंपरा चालत राहिली. परंतु तेथून पुढे असा एक काळ आला की तिथून पुढे ती जेव्हा लुप्त झाली तर सांप्रत म्हणजे आत्तापर्यंत नेनिजे कोणी त्या परंपरेला विसरून गेले, ती लुप्त झाली. तो ज्ञानयोग निष्काम कर्मयोग विसरून गेले लोक. का विसरले त्याचं कारण पुढच्या ओळीत देत आहे. जे प्राण्या कामी भरू देहाची वरी आदरू मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. या 20 नंबरच्या ओळीपासून तर 26 नंबरच्या ओळीपर्यंत ही जी परंपरा आहे योग परंपरा का लुप्त झाली, लुप्त होण्याचं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर जे प्राणिया कामी भरू, प्राणी त्यांचा कामावर भर आहे. काम म्हणजे विषयावर भर आहे. अर्थात विषयाला त्यांनी प्राधान्य दिलं, विषयाला श्रेष्ठ समजू लागले.
आणि एवढंच नाही तर देहाची वरी आदरू. देह म्हणजे हे शरीर, शरीरावर अत्यंत प्रेम करू लागले, राग धरू लागले, आसक्ती करू लागले, अर्थात शरीरालाच आपलं स्वरूप समजू लागले आणि शरीराच्या संबंधी इंद्रियांचे विषय यालाच प्राधान्य देऊ लागले. त्याचा परिणाम असा झाला की म्हणून आत्मबोधाचा विसरू पडिला. आणि म्हणून त्या प्राण्यांना जी परंपरा पूर्वी ज्ञानाची चालत आली होती त्या परंपरेचा विसर पडला. आव्हाटलिया असता बुद्धी विषय सुखाची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. असता बुद्धी आव्हाटलिया विषय सुखाची परमावधी, जीव तैसा उपाधी लोका आवडे. झालं काय? आव्हाटलिया, आव्हाटणे म्हणजे आडमार्गाला जाणे, आस्था म्हणजे प्रेम, आत्मीयता, कळकळ. आस्था बुद्धी होतं काय? प्राणी आहे आणि प्राण्याचा आत्म्याविषयी, आत्मज्ञान प्राप्त होण्याला जे कारणीभूत साधन आहे निष्काम कर्मयोग, त्याच्याविषयी अगोदर आत्मीयता होती, परंपरा चालत आली होती राजर्षीपर्यंत, अनेक राजलोकापर्यंत. पण पुढे देहावर अतिशय आदर लोकांचा होत गेला, विषयाला प्राधान्य देण्यात आलं. त्यामुळे आत्मबोधाकडे असणारी त्यांची बुद्धी तिथून निघून देहाकडे लागली, विषयाकडे लागली, अर्थात आडमार्गाला लागली. जी बुद्धीची आस्था पाहिजे होती आत्म्याकडे, निष्काम कर्मयोगाकडे, पण तिकडे न राहता ती आडमार्गाला लागल्यामुळे देहाकडे आली. आणि त्याच्यामुळे विषय सुखाची परमावधी, विषय सुख हेच परमसाध्य आहे. अवधी म्हणजे मर्यादा, शेवट. परम म्हणजे सर्वात शेवटची मर्यादा आहे, अर्थात हेच एक आपल्या जीवनातून साध्य आहे, असा त्यांना पक्का निश्चय झाला, भ्रमात्मक निश्चय झाला. आणि एवढंच नाही तर जीव तैसा उपाधी लोका आवडे. जसं जीव म्हणजे स्वतःचे प्राण हे जसे लोकांना आवडतात, जीव आवडतो, त्याचप्रमाणे जीवाच्या संबंधी असणारा देह, त्या देहावर सुद्धा लोकाची प्रीती, आवड, आसक्ती निर्माण झाली. विषयाला महत्त्व देण्यात आलं, बुद्धी आडमार्गाला लागली आणि म्हणून आत्मबोधाचा काय पडला? विसर पडला. एरवी तरी खवणे यांच्या गावी, पाटा उवे काय करावी, सांगे जात्यंधारवी काय अति. आता माऊली 2-4 दृष्टांत देऊन सांगतात. काय की एरवी तरी खवणे यांच्या गावी, खवणा शब्दाचा अर्थ होतो नागवा व्यक्ती, दिगंबर. पाटाउवे शब्दाचा अर्थ होतो भारी भारी वस्त्र, कपडे. आता एक व्यापारी चालला कपडे घेऊन विकण्यासाठी, खूप दूर रानावनात ते गाव होतं, तिकडे चालला. त्याला एक रस्त्याने माणूस भेटला. अरे बाबा कुठं चालला? म्हणे कपडे विकण्यासाठी. म्हणे कुठे? आमक्या गावाला. अरे पण त्या गावाला जाऊन तुझे कपडे कोणी घेणारच नाही म्हणे. का हो, का बरं? अरे बाबा तिथे सारे लोक नागवेच असतात, त्यांना कपड्याची गरजच नाही आहे, तुझे कपडे कोण घेईल? तात्पर्य की खवणे यांच्या गावी, ज्या गावात संपूर्ण नागवे लोक असतात, त्यांना जसं त्या कपड्याचं काही महत्त्व नाही, ते तुमचे कपडे घेणार नाही, तुमच्या कपड्याकडे पाहणार नाही. हा एक दृष्टांत. सांगे जात्यंदार रवी कायाथी, जात्यंदार रवी कायाथी सांगे. जात्यंद म्हणजे जो जन्मांध आहे, जन्मताच आंधळा आहे, त्याला रवी म्हणजे सूर्य, त्याला काही त्या सूर्याचं महत्व आहे का? सूर्याविषयी त्याला काही वाटतं का? काही वाटत नाही. हा दुसरा दृष्टांत. पुढे अजून का बहिरयांच्या अस्तानी, कवन गीता ते मानी, की कोल्या चांदणी आवडी उपजे. का म्हणजे किंबहुना बहिरयांच्या आस्थानी. आस्थान शब्दाचा अर्थ होतो सभा. कोणाची सभा आहे ती? बहिऱ्या लोकांची. ज्या सभेमध्ये सारे बहिरेच बसलेले आहे की ज्यांना एक शब्द सुद्धा ऐकायला येत नाही असे. आणि त्या ठिकाणी एक मोठा गायक आणून बसवला. चला म्हणे यांचा आता करमणूक होईल. तो गायन करायला लागला, पण ते सारे बहिरे ऐकणारे एकमेकाकडे बघू लागले. काय चालू आहे? काय आहे? नुसते होठ हलवतो, भानगड काय? कोणाला ऐकूच येत नाही ना. सांगायचं तात्पर्य की त्या बहिऱ्यांच्या सभेमध्ये ज्याप्रमाणे गीता म्हणजे गायन, त्याला काही महत्व नाही. किंवा हा एक दृष्टांत झाला, 3 झाले. अजून की किंवा कोले या चांदणी आवडी उपजे. कोला, त्याला चांदणं जोपर्यंत पडलेलं नसतं तोपर्यंत व्यवस्थित कुठेतरी मालात जाऊन आपलं भोजन करता येतं. पण एकदा का चांदणं पडलं तर त्याला भीती वाटते की आपल्यावर कोणी शत्रू चाल करील की काय, म्हणून तो चांदण्याला नको नको म्हणतो. तर ज्याप्रमाणे कोल्ह्याला
चांदण्याविषयी आवडी उपजे. आवडी म्हणजे प्रेम. प्रेम उत्पन्न होईल का? होणार नाही. हा एक दृष्टांत झाला. अजून पै चंद्रोदया आरवते, जयाचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्राते ओळखती. पै चंद्रोदया आरवते. आरवते म्हणजे पूर्वी, अगोदर. चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच जयाचे डोळे फुटती असती. ज्याचे डोळे फुटतात म्हणजे तुटतात असा अर्थ नाही की ज्याची दृष्टी जाते, ज्याला दिसत नाही चंद्राचा उदय झाल्यानंतर. तर चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच काही क्षण ज्याच्या डोळ्याची दृष्टी बंद होते, डोळे फुटती, ते असे कोण? कावळे. की माऊलीच्या सांगण्यावरून चंद्राचा उदय झाला असता कावळ्यांना दिसत नाही. त्यांना माहिती बिचाऱ्यांना, पण माऊली सांगतात ते अर्थीच आहे. तर ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. मग ते कावळे चंद्राला ओळखू शकतात का? किंवा त्या कावळ्यांना चंद्राविषयी काही महत्त्व वाटू शकतं का? काही नाही आहे. हा एक दृष्टांत झाला. एवढे सारे दृष्टांत दिले ज्याच्यासाठी तो सिद्धांत आता माऊली या ओवीत सांगतात. तैसी वैराग्याची शिवन देखती, जे विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती मदैश्वरा ते. तैसी म्हणजे वर सांगितलेल्या दृष्टांताप्रमाणे वैराग्याची शिव न देखती. शिव शब्दाचा अर्थ तो सीमा, मर्यादा. आपण नाही म्हणत का आमच्या गावात अमुक शिव आहे. शिवाय म्हणजे ती मर्यादा आहे. तर जे लोक वैराग्याची शिव म्हणजे वैराग्य ज्यांना काय आहे माहीत पडत नाही, ज्यांना वैराग्य शब्द सुद्धा सहन होत नाही, शिव न देखती, असे जे पुन्हा कसे विवेकाची भाषा नेनती. विवेक कशाला म्हणतात, तो कशाबरोबर खातात, विवेक काय भानगड आहे हे ज्यांना कळत नाही, माहीत नाही, त्याच्याविषयी जे जाणत नाही, ते मूर्ख केवी मद ईश्वरा ते पावती. असे असणारे ते मूर्ख लोक मला ईश्वराला कसे प्राप्त होतील बरं? अर्थात प्राप्त होणार नाही. जसे वर सांगितलेले दृष्टांत त्या रीतीने लावून घ्यायचं. कैसा नेनो मोह वाढिनला, तेने बहुतेक काळ व्यर्थ गेला, मनोनियोग हा लोपला लोकी ये. माऊली म्हणतात कैसा न जाणे मोह वाढिनला नेनो. कशा रीतीने लोकांच्या बुद्धीमध्ये मोह, अज्ञान, अविवेक वाढला, देहासक्ती वाढली, ते काही मला कळत नाही. पण त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ केला. आतापर्यंत गेलेला काळ हा काय गेला? व्यर्थ गेला. मग कुणाचे 10 वर्ष, कुणाचे 20, कुणाचे 40, कुणाचे 50, कुणाचे 60, कुणाचे 70, आहे की नाही? सारं काय गेला? व्यर्थ गेला आहे. का? मोह वाढल्यामुळे, देहासक्ती वाढल्यामुळे, विषयाला प्राधान्य दिल्या गेल्यामुळे, वैराग्याची भाषा न कळाल्यामुळे, विवेक काय आहे हे न कळाल्यामुळे, मग काय? बहुतेक काळ व्यर्थ गेला. आणि त्यामुळे आणखीन काय झालं की म्हणून या साऱ्या गोष्टीमुळे ये लोकी हा योग लोपला. ये लोकी म्हणजे या लोकामध्ये, हा योग म्हणजे आतापर्यंत भगवंताने सांगितलेला ज्ञानयोग आणि निष्काम कर्मयोग हा लोपला, लुप्त झाला. कारण लोकांची बुद्धी देहादिकाकडे फिरली. स एवायं मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः, भक्तोऽसि मे सकाचेति रहस्यं हेतुदुत्तमं. तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता, सांगितला मी तत्वता भ्रांती न करी. या 27 नंबरच्या ओळीपासून तर 31 नंबरच्या ओळीपर्यंत लुप्त झालेला जो योग आहे तो योग ऐकण्याचा अधिकारी अर्जुनच आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात का तो अर्जुन अधिकारी आहे हे पण सांगणार, आणि तो अर्जुन अधिकारी आहे म्हणून त्यालाच हा योग आम्ही सांगितला असं भगवंत उल्लेख करतात 27 पासून 31 पर्यंत. तर तोच हा आजी आता कुंती सुता तुझ प्रती आम्ही तत्वता सांगितला, भ्रांती न करी. भगवंत म्हणतात अर्जुनाला की जो योग, जे ज्ञान आम्ही विवस्वान सूर्याला सांगितलं, परंपरेने राजर्षी लोकांपर्यंत आलं, मधल्या काळात लुप्त झालं, ते ज्ञान लुप्त होण्याचं कारण तेही मी तुला सांगितलं, पण लुप्त झालं, आणि ते जे ज्ञान आहे तेच आता मी तुला सांगत आहे. कोण म्हणतात? भगवंत म्हणतात अर्जुनाला. कुंती सुता म्हणजे अर्जुना तुझं प्रती सांगितला. कसा सांगितला? पण तत्वता म्हणजे यथार्थपणे, जसा आहे तसा पूर्णपणे सांगितला. याविषयी भ्रांती न करी, संशय बाळगू नको.
हे जीवीचे निजगुज परी केवी राखो तुझ जे पडियेसी तू मज म्हणून या. भगवंत म्हणतात अरे बाबा हे जीवीचे निजगुज, हे म्हणजे हा योग ज्ञानयोग निष्काम कर्मयोग हे माझ्या जीवाचं निजगुज आहे. निजगुज आहे म्हणजे अगदी अंतकरणातली खास खूण आहे, अंतकरणातला हा खरा ठेवा आहे. म्हणजे जी गोष्ट आम्ही कुणाला सांगत नाही सहसा असं ते ज्ञान आहे. बऱ्याच काही गोष्टी व्यवहारामध्ये परंपरेने चालत असतात पण ते व्यक्ती कुणालाही सांगत नाही. काही लोक बघा तुम्ही परंपरेने औषध देतात विशिष्ट रोगावरचं, त्याला म्हणलं बाबा आम्हाला शिकवा की, नाही सांगणार ते, मरतील पण नाही सांगणार. एखाद्या वेळेस सांगितलंच तर तो एक अत्यंत जवळचा आहे पुत्र नातू आप्त त्याला सांगतील. किंवा एखाद्याचं जर धन पुरून ठेवलेलं असेल तर ते कुणालाही सांगणार नाही, एखाद्या वेळेस तसाच मरून जाईल. सांगितलं तर एखाद्या आप्ताला सांगेल. त्याप्रमाणे कारण ते त्याच्यामध्ये अत्यंत दृढ असतं, त्याच्याविषयी खूप प्रेम असतं, ते कुणालाही सांगत नाही. त्याप्रमाणे भगवंत म्हणतात हा जो ज्ञानयोग आहे आणि निष्काम कर्मयोग आहे माझ्या जीवाचं काय आहे, जीव म्हणजे अंतकरण, आणि माझ्या अंतकरणातला हा निज ठेवा आहे. खास गुह्य गोष्ट आहे. परी केवी राखो तुझं जे पडियेसी तू मज म्हणून या. तू मज पडियेसी म्हणून या, तूच केवी राखो. भगवंत म्हणतात की तू मला अत्यंत पडियस आहे. पडियसी म्हणजे अत्यंत आवडता आहे. भगवंत म्हणतात अर्जुनाला की तू मला अत्यंत प्रिय आहे, म्हणून तुझ्यापासून हे ज्ञान जरी किती गुह्य असलं तरी तुझ्यापासून मला चोरून ठेवता येणार नाही, लपवून ठेवता येणार नाही. म्हणून मी तुला हे सांगितलं आणि अजून पुढे सांगेल. का बरं? त्याचं कारण आहे. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रेचा चित्कळा, धनुर्धरा. धनुर्धरा म्हणजे हे अर्जुना तू प्रेमाचा पुतळा आहे. साक्षात प्रेम नाही, प्रेम तुझ्या ठिकाणी नाही आहे, जणू काय तू प्रेमाचा पुतळाच आहे. जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा म्हणजे ओलावा, किंवा भक्तीचा तू जिव्हाळा आहे, ओलावा आहे, म्हणजे साक्षात भक्तीच तू आहे असं. एवढंच नाही तर धनुर्धरा मैत्रेचा चित्कळा. मैत्रेचं म्हणजे मित्रत्व रूपी चैतन्याचा जणू काय तू काय आहे, अंश. कळा म्हणजे अंश, चित म्हणजे चैतन्य. पण कोणतं चैतन्य? मित्रता रूपी चैतन्याचा जणू काय तू अंश आहे. तात्पर्य तू अत्यंत माझ्या जवळचा आहे, अत्यंत प्रेमाचा आहे. तुझ्यावर माझं जेवढं प्रेम आहे एवढं प्रेम जगात मी आतापर्यंत कुणावर देखील केलं नाही, इतकं तुझ्यावर माझं प्रेम आहे. म्हणून तुझ्यापासून ही गोष्ट कशी चोरून ठेवता येईल बरं? तू अनुसंघाचा ठाऊ आता तुझं काय वंचू जाऊ, जरी संग्रमारूढा हो झालो आम्ही. भगवंत म्हणतात अर्जुनाला तू कसा आहे, अनुसंगाचा ठावो. अनुसंग म्हणजे अतिशय जवळचा संबंध. तुझा आणि माझा अत्यंत जवळचा संबंध, म्हणजे शरीराच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला तरी आज सुद्धा तुझा आणि माझा काय आहे, जवळचा संबंध आहे, रक्ताचं नातं आहे आपलं. आता तुझं काय वंचू जावं, आणि म्हणून तुझ्यापासून आम्ही काय चोरून ठेवावं बरं? काही तुझ्यापासून आम्ही चोरून ठेवणार नाही. मग कदाचित भगवंताला अर्जुन म्हणेल देवा ठीक आहे, अतिशय गुह्य गोष्ट, अतिशय निज असणारा ठेवा ज्ञान हे तुम्ही आम्हाला सांगत आहात, बरोबर आहे, पण ही काय सांगण्याची वेळ आहे का? सध्या आपण कुठं आहोत? युद्धभूमीवर आहोत. अशी गुह्य गोष्ट एकांतात नेऊन सांगायला पाहिजे. पण भगवंत म्हणतात जाऊ दे, तो प्रसंग अजून आलाच नव्हता, युद्धात कवीना आला ना, आता ऐकून घे. जरी संग्रामारूढ आहो झालो आम्ही, आम्ही जरी संग्रामारूढ झालो आहो, आम्ही म्हणजे आता आपण जरी संग्रामारूढ म्हणजे युद्धभूमीवर आलो आहोत तरी सुद्धा तू त्याची चिंता करू नको. फक्त काय कर, मी जे सांगतो आहे ना ते तू बारकाईने ऐक. कसं ऐक सांगतात, तरी नावेक हे सहावे, गाजा बज्जही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. तरी नावेक हे सहावे, नावेक म्हणजे क्षणभर, क्षणभर तू हे सहन कर. जाऊ दे, युद्धभूमी असली तरी काही हरकत नाही. आणि या ठिकाणी युद्धभूमीवर चालू असणारा हा जो धुमाकूळ आहे, गडबड आहे, गजबज आहे, गाजाबज्ज आहे, म्हणजे गडबड आहे, धुमाकूळ आहे, तेही न धरावे. ते तू मनात घेऊ नको, तिकडं लक्ष देऊ नको. मग माझ्याकडे लक्ष दे, कारण या प्रसंगामध्ये तुझ्या ठिकाणी जो अज्ञान उदित झालेला आहे त्या अज्ञानाचं हरण मला केलं पाहिजे. परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे. तरी
परी आधी तुझे अज्ञानत्व हरावे लागे, नंतर युद्धाचं पाहू. पण तुझ्या ठिकाणी जे अज्ञान उत्पन्न झालेलं आहे ते अगोदर तुझ्या बुद्धीतलं अज्ञान दूर केलं पाहिजे. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति. तव अर्जुन म्हणे श्रीहरी मायापुलेयाचा स्नेह करी हेत विस्मय काय अवधारी कृपानिधी. आता या ओळीपासून 32 पासून तर 35 पर्यंत अर्जुनाने देवाकडे आपला लढिवाळपणा व्यक्त केलेला आहे. लाडाने अर्जुन देवाकडे बोलतो. कसं बोलतो बघा. तो अर्जुन म्हणे श्रीहरी कृपानिधी मायापुलेयाचा स्नेह करी तेथ विस्मय काय अवधारी. भगवंताला अर्जुन म्हणत आहे. अर्जुन म्हणतो श्रीहरी, देवा तुझं नाव श्रीहरी आहे, तू कृपानिधी आहे, कृपेचा ठेवा आहे. असं बघ बरं की माय म्हणजे आई, आपुलियाचा म्हणजे आई आपलं असणार जे लहान अपत्य आहे, बाळ आहे, बालक आहे, त्याचा स्नेह करते, प्रेम करते आपल्या बालकावर. मग तेच स्नेह करते, त्यात काही आश्चर्य आहे का? अरे ज्या आईने त्या बालकाला आपलं म्हणलं मग त्याच्यावर स्नेह ती करणारच ना. त्यात विस्मय काय अवधारी. अवधारी म्हणजे सांग बरं त्यात काय आश्चर्य आहे, सांग बरं देवा. अर्थात काही आश्चर्य नाही असं अर्जुनाला म्हणायचं आहे. अजून अर्जुन बोलतो पुढे, तू संसार शांताची सावली अनाथ जीवांची माऊली कीड प्रसवली तुझीच कृपा. अर्जुन म्हणतोय देवा तू तर संसार शांताची सावली. शांत म्हणजे थकलेला, दमलेला, संसारातून जन्ममरण रूपी संसाराने जो दमलेला आहे, थकलेला आहे, त्यासाठी देवा तू काय आहे, सावली आहे. अनाथ जीवांची माऊली, आणि जे जीव बिचारे अनाथ आहे, ज्यांना कोणी सहारा नाही, त्यांच्यासाठी तू काय आहे, माऊली आहे, माता आहे. आणि आमुते कीर म्हणजे खरोखर प्रसवली तुझीच कृपा. आणि अर्जुन म्हणतो आमच्यावर तर जणू काय देवा तुझी कृपाच प्रसवली, नवे तुझी कृपा ही आमच्यासाठीच जन्माला आली. देवा पांगुळ एका देवी जे तरी जन्मोनी जो जारू साहिजे ते बोलो काय तुझची पुढा. अर्जुन म्हणतोय देवा पांगुळ एका देवी जे, विजे म्हणजे जन्म दिला एखाद्या आईने मुलाला जन्म दिला, पण ते मुलगा निघालं नेमकं पांगळं. पण पांगळ्या मुलाला विजे म्हणजे जन्म दिल्यानंतर तरी जन्मोनी जोजार साईजे, जोजार म्हणजे त्रास, कष्ट. मग ती माता त्या पांगळ्या मुलाचं सारे कष्ट सहन करते की नाही, सारं काही सहन करते. मग देवा जर असं आहे, दृष्टांत दिला आहे अर्जुनाने, मग देवा जर असं आहे तर देवा तू तर आमची माऊली आहे, आमची सावली आहे, तुझी कृपा म्हणजेच आमच्यासाठी आहे. मग असं असताना तू आमचा सांभाळ नाही करायचा, तू आम्हाला उपदेश नाही करायचा, मग कोण करील बरं. ते तर बोलो काय तुझची पुढा तुझे काय बोलो, तुझ्या पुढे तुझंच काय बोलावं. कारण आम्ही तुला माऊली म्हणतोय, माता म्हणतोय, गुरु म्हणतोय, बंधू म्हणतोय, आणि मग तू तर आमचं संरक्षण, आम्हाला उपदेश, आम्हाला ज्ञान तर दिलंच पाहिजे. हे तुला काय सांगावं बरं वेगळं आणखीन. आता पुसेन जे मी काही ते तनिके चित्त देई, देवीची देवे कोपावे ना काही बोला एका. मग अर्जुन म्हणतो असं जर आहे ना देवा, तू जर आला, तू आम्हाला आपलं म्हटलेलं आहे ना, मग आता मी काही जे पुसेन म्हणजे विचारेन. अर्जुन म्हणतो देवाला मी तुला आता एक गोष्ट विचारणार आहे, ते तर निके चित्त देई, निके म्हणजे चांगले लक्ष दे देवा. देवीची देवी कोपावे ना काही बोला एका बोला देवीची देवी कोपावे ना काही. अर्जुन म्हणतो देवा पण मी जो एक तुला प्रश्न करणार आहे, एका बोला म्हणजे एक प्रश्न विचारणार आहे, त्याबद्दल कृपा करून मात्र तुम्ही रागावू नका. मी देवा तुम्हाला एक विचारणार आहे, कारण तुम्ही जे वर सांगितलं त्याबद्दल मला थोडी शंका आलेली आहे. तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता, ते नावे कमद चित्ता मानेची ना. या ओळीपासून 36 पासून 40 पर्यंत अर्जुनाने देवाच्या बोलण्यावर विसंगती उपस्थित केलेली आहे. अर्जुन म्हणतो देवाला तू जे आत्ता मागं सांगितलं की मी हा उपदेश सूर्याला सांगितला वगैरे जे भगवंताचं बोलणं होतं त्याविषयी अर्जुन शंका करतो, विसंगती दाखवतो. देवाच्या बोलण्यामध्ये विसंगती दाखवतो कोण? अर्जुन.
काय म्हणतो तो अर्जुन? तरी मागील जी वार्ता तुला सांगितली होती अनंता तुला मागील जी वार्ता सांगितली होती ते नावेक मद चित्ता मानेची ना. नावेक म्हणजे क्षणभर माझ्या चित्ताला ती काही पटली नाही. का पटली नाही? त्याची तो उत्पत्ती देतो पुढे. जे तो विवस्वतू म्हणजे काही ऐसे हे वडिला ठाववे नाही तरी तुवाची केवी पाही उपदेशिला. स्पष्ट करून सांगतो आहे की काय पटलं नाही अर्जुनाला. असं माणसा स्पष्ट बोलणारा असावं. पाठ ऐकायचे म्हणून ऐकायचे, कसं काय बोलावं? अरे कसं काय बोलावं? लाजशील तर शंकाचं काय नाही, उत्तर मिळणार नाही ना. मग ती मनामध्ये कायम जीवनभर राहून जाईल. ते असं होतं असं सांगितलं होतं पण कसं असेल बरं, कसं असेल बरं. त्यापेक्षा काय त्यात मान अपमान आहे? जरी बाकीचे विद्यार्थी म्हणले काय एवढं गड्या साधे साधे प्रश्न विचारतो म्हणू द्या ना, आपली शंका तर दूर होईल. म्हणून शंका करायला माणसाने लाजू नये. अर्जुन शंका करतोय बघा. जे तो विवस्वतू म्हणजे काही देवा तू आत्तावर सांगितलं की मी पूर्वी उपदेश विवस्वान म्हणजे सूर्याला केला, पण विवस्वत म्हणजे सूर्य जो आहे तो काही कोण बरं कसा? ऐसे हे वडिला ठाऊके नाही. आमचे जे वाढ वडील त्यांना सुद्धा माहीत नाही की त्याचा जन्म केव्हा झाला तो कधीपासून म्हणून. फक्त त्याला पाहणे एवढंच आपलं काम आहे. तरी तुवाची केवी पायी उपदेशिला, तर तू त्याला उपदेश केला हे कसं आम्ही समजावं बरं? कारण का? पुढे सांगताय तो तरी आई की जे बहुता काळांचा आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा मनोनिगा ये मातूचा विसंवादो. अर्जुन म्हणतोय तो तरी, तो म्हणजे कोण? सूर्य विवस्वान. बहुता काळांचा आई की जे, तो तर फार प्राचीन आहे, जुना आहे असं आम्ही ऐकून आहोत. आणि देवा कृष्णा तू तव श्रीकृष्ण, तुझं नाव श्रीकृष्ण आहे, तू तव सापेचा. सापेचा म्हणजे सांप्रतचा म्हणजे आत्ताचा. आत्ता तुझा जन्म झाला. आम्ही पाहत होतो तू गोकुळात काय काय धिंगाणा करीत होता ते. तू कुठं सूर्य, तू कुठं देवा, आणि खुशाल म्हणतो म्हणे की मी सूर्याला उपदेश केला. तुझं बोलणं काय आम्हाला पटत नाही. मनोनिगा ये मातूचा विसंवादू. मनोनिगा ये मातूचा, ये मातूचा म्हणजे देवा ह्या तुझ्या बोलण्याचा, मातूचा म्हणजे गोष्टीचा विसंवाद वाटतो मला, असं अर्जुन म्हणतो. देवीची देवा चरित्र तुझे आपण काही काय जाणिजे हे लटिके केवी म्हणिजे एक हेळा. तरी पण देवा तुझे चरित्र आपण काही काय जाणिजे, तुझं चरित्र कसं आहे बाबा ते काही आम्हाला कळत नाही. आणि हे लटके केवी म्हणजे एकी हेळा म्हणजे एकदम एकाएकी तू जे बोलतो ते खोटं आहे असं तरी आम्ही कसं म्हणावं? कोण म्हणतो? अर्जुन म्हणतो आहे. विसंगती वाटू राहिली तुझ्या बोलण्यामध्ये, पण एकदम आमचं धाडस होईल ना खोटं, तुझं बोलणं खोटं आहे असं म्हणण्याचं. कारण तुझं चरित्र आम्हाला काही कळालेलं नाही आहे. तू नेमकं आम्हाला काय सांगतो आहेस? परी हेची मातू आगवी मी परीसे ऐसी सांगावी जे तुवाची तया रवी उपदेशू केला. अर्जुन म्हणतोय परी देवा हीच आगवी मातू, हीच संपूर्ण गोष्ट, मातू म्हणजे गोष्ट मी परीयसी ऐशी सांगावी. मी परीयसी म्हणजे मला चांगल्या रीतीने समजेल असं देवा तू मला सांग की जे तुवाची तया रवी, तुवाच त्या रवीला म्हणजे सूर्याला उपदेश केला हे कसं बरं, हे देवा तुम्हाला समजावून सांग, कारण ते तुझं बोलणं काही मला कळालं नाही. भगवंत सांगतो ऐक. श्री भगवान वाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. तव श्रीकृष्ण म्हणे पांडुसुता तू विवस्वतू जय होता तै आम्ही नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझं. ओवी नंबर 41 पासून तर 43 पर्यंत अर्जुनाने जी विसंगती दाखवली त्या विसंगतीचं देव भगवंत समाधान देतात या 2-3 ओव्यामध्ये. तर श्रीकृष्ण म्हणे, श्रीकृष्ण भगवंत म्हणतात हे पांडुसुता म्हणजे अर्जुना तो विवस्वतू जयी होता, जयी तो विवस्वतू होता तय आम्ही नसो ऐसी चित्ता तूज जरी भ्रांती. भगवंत म्हणतात अर्जुनाला अरे बाबा जेव्हा तो सूर्य होता म्हणजे जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा आम्ही म्हणजे मी आणि तू देखील नव्हतो असं जरी तुझ्या मनाला वाटत असलं तरी तो तुझा काय आहे? भ्रम आहे. कारण तेव्हा तूही होता मीही होतो.
भलं हे शरीर नसेल, परंतु तूही होता आणि मीही होतो. तरी तुगा हे नेनसी पै जन्मे आम्हा तुम्हासी बहुती गेली परिण स्मरसी आपुली तू. तरी भगवंत म्हणतात अर्जुनाला, गा तू हे नेनसी, तू हे जाणत नाहीस, पै परंतु आम्हा तुम्हासी जन्मे बहुती गेली परी तू आपुली न स्मरसी. भगवंत म्हणतात अर्जुनाला, अरे अर्जुना, तू हे काही जाणत नाही काय की तुझे आणि माझे अनेक जन्म झाले. आताही आपण जन्माला आलो, परंतु हे मागचे झालेले सारे जन्म याचं स्मरण तुला नाही, पण त्याचं स्मरण मात्र मला आहे. म्हणून पूर्वी आपण नव्हतो असं नाही, होतोच. भगवंत आणि अर्जुनच काय, तुम्ही आम्ही देखील होतोच. कशावरून की ज्या अर्थी आतापर्यंत आपण जीव दशेत आहोत, त्या अर्थी आतापर्यंत अनंत जन्म आपण घेतले. त्याला काही गणित, किती जन्म झाला थेरा, गणित नाही जी दातारा. आणि इथून पुढं जर का या अष्टादशामध्ये ज्ञान नाही झालं तर किती जन्म घ्यावे लागतील याचा तरी काही हिशोब आहे का? नाही. म्हणून प्रतिज्ञा करा की अष्टादशा संपूर्ण व्हायच्या आत मला ज्ञान झालंच पाहिजे, माझ्या देहाचा बाध झालाच पाहिजे, मला माझ्या स्वरूपाची ओळख ही झालीच पाहिजे. निश्चयाचे बळ तू का म्हणे, निश्चय करा म्हणजे होईल. मी जेने जेने अवसरे जे जे होऊनी अवतरे ते ते समस्तई स्मरे धनुर्धरा. धनुर्धरा म्हणजे हे अर्जुना, मी जेने जेने अवसरे, अवसरे म्हणजे वेळी, ज्या ज्या वेळामध्ये मी जे जे होऊन अवतरे, जे जे होऊन जे जे रूप घेऊन मी अवतार धारण करतो. कधी डुक्कर होतो, कधी कासव होतो, कधी मासा होतो. जे जे रूप घेऊन मी अवतार घेतो ते ते समस्तई स्मरे, त्याचं मला सदा स्मरण आहे. कधी वराह रूप आहे, कधी कूर्म रूप आहे, कधी मत्स्य अवतार आहे, वगैरे वगैरे देवाचे. परंतु अर्जुनाला मात्र त्याचं स्मरण नाही आहे. याचा अर्थ भगवंतांनी सांगितलं की पूर्वी तूही होता, मीही होतो, म्हणून मी विवस्वान सूर्याला उपदेश केला, यात काही विसंगती नाही, हा विषय झाला. मग जरी भगवंत म्हणतात जरी मी अवतार घेत असलो तरी वास्तविक माझं स्वरूप काय आहे ते तू जाणून घे. श्लोक अजोपि सन्नवे आत्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. म्हणून हे आगवे मागील मज आठवे मी अजही परिसंभवे प्रकृती योगे. या ओवीपासून म्हणजे ओवी नंबर 44 तर ओवी नंबर 48 पर्यंत भगवंताने स्वतःचं वास्तव स्वरूप काय आहे ते सांगून अवतार घेण्याची प्रक्रिया कशी आहे याचं निरूपण केलेलं आहे. भगवंत म्हणतात अर्जुनाला, म्हणून ही आगवे मागील मज आठवे, मागील मज आगवे आठवे, मागचं मला सर्व आठवतं. मी अजही परी प्रकृती योगे संभवे. भगवंत म्हणतात अर्जुनाला वस्तुतः पाहिलं तर मी कसा आहे, अज, ज म्हणजे जन्म, अ म्हणजे नाही, वस्तुतः माझा जन्म होत नाही असा आहे. वास्तवरूपाने पाहिलं सच्चिदानंद घन परमात्मा, त्याचा जन्मही नाही आहे, जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरणाच्या आत असणारे कोणते विकारही त्याच्या ठिकाणी नाही, असं माझं खरं स्वरूप आहे. तरी देखील प्रकृती योगे संभवे, प्रकृती म्हणजे माया, योग म्हणजे निमित्त, त्या मायेच्या निमित्ताने मी काय करतो, संभवतो म्हणजे अवतार घेतो, जन्माला येतो. पण जरी मी अवतार घेतला तरी पण माझ्या स्वरूपात बिघाड होत नाही असं भगवंत सांगतात खालच्या ओळीत. माझे अव्ययत्व तरी न नसे परी होणे जाणे एक दिसे ते प्रतिबिंबे मायावशे माझ्या ठाई. भगवंत म्हणतात माझे अव्ययत्व तरी न नसे, म्हणजे मायेच्या योगाने, प्रकृतीच्या योगाने जरी मी अवतार घेताना दिसत असलो तरी देखील माझं जे अव्यय स्वरूप आहे, अव्यय म्हणजे अविनाशी स्वरूप आहे, माझा विनाश कधीच होत नाही असं आहे, ते न नसे त्यात फरक पडत नाही. तरी पण होणे जाणे एक दिसे, होणे म्हणजे अवतार घेणे, जन्माला येणे, जाणे म्हणजे निजधामाला प्रयाण करणे, हे दिसतं. ते माझ्या ठाई माया वशे प्रतिबिंबे, हे होणं आणि जाणं, येणं आणि जाणं माझ्या ठाई म्हणजे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी,
माझं म्हणजे कोण? असंग निर्विकार शुद्ध स्वरूप असणारा जो मी, देव सांगतायत अर्जुनाला, असं वास्तविक माझं स्वरूप आहे. मी असंग आहे, निर्विकार आहे, शुद्ध आहे. अशा माझ्या ठिकाणी मायावशे म्हणजे मायेच्या निमित्ताने प्रतिबिंबे म्हणजे भासत काय? की येणं आणि जाणं. वस्तुता मी येत नाही आणि जातही नाही. घटाकाश उत्पन्नही होत नाही आणि घटाकाश नष्टही होत नाही. मातीचा गोळा असा असा केला की असं वाटतं की याच्यात घटाकाश उत्पन्न झालं. तो घट फोडला का असं वाटतं घटाकाश तुटलं. पण खरं पाहिलं तर आकाश उत्पन्न होत नाही आणि तुटत नाही. त्याप्रमाणे परमात्मा म्हणतात की माझं असंग जे स्वरूप आहे त्यात कुठल्याच प्रकारचा बदल होत नाही, पण मायेमुळे हे सारं भासतं. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीनू ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही. भगवंत म्हणतात जरी मी अवतार घेतला तरी माझी स्वतंत्रता तरी न मोडे. माझा जो स्वतंत्रपणा आहे, माझं जे वास्तविक स्वरूप आहे त्यात कुठल्या प्रकारचा बदल होत नाही. स्वतंत्र माझं ढळत नाही. परी कर्माधीनू ऐसा आवडे. कदाचित लोकांना असं वाटतं, पाहणाऱ्याला असं वाटतं की भगवंताचा आता अवतार झाला आणि भगवंत कर्माप्रमाणे वागू राहिले, प्रारब्धाप्रमाणे वागू राहिले, पण मी काही कर्माच्या अधीन नसतो. बघा, जीव आणि परमात्मा यांच्यात एवढंच अंतर आहे की जीव हा कर्माच्या अधीन आहे. कर्माचं उल्लंघन तो करू शकत नाही, कर्माधीन आहे. आणि ईश्वर मात्र कर्माधीन नाही, तो स्वतंत्र आहे. हे सांगितलं की कर्माधीनू ऐसा आवडे. कर्माच्या पारतंत्र्यात आहे मी असं आवडे म्हणजे लोकांना वाटतं, पण तसा मी नाही. भगवंत म्हणतात अर्जुनाला तेही, पण हे सुद्धा वाटणं आहे ना, ते भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही. मी कर्माधीन आहे असं जे लोकांना वाटणं आहे ते सुद्धा भ्रांती बुद्धीने आहे. भ्रम आहे लोकांना माझ्याविषयी, म्हणून भ्रमाने त्यांना तसं वाटतं. ते आपल्याप्रमाणेच मला समजतात. लोक जसं स्वतः जीव हा कर्माच्या बंधनात आहे तसंच देवाला सुद्धा कर्माच्या बंधनात समजतात, पण ते भ्रमबुद्धीचं आहे. भ्रमबुद्धी तरी घडे संभवते एरवी नाही. की एकची दिसे दुसरे, ते दर्पणाचे मी आधारे, एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे. बघा, की एकची दिसे दुसरे. एक आहे, आरसा लावलाय मोठा आणि एक मनुष्य उभा राहिला आणि म्हणे अरे बापरे आता अवघड झालं. काय झालं अवघड? एकटाच होता खोलीमध्ये, पण आरसा लावलेला होता आणि स्वयंपाक बनवला त्यांनी एकट्यापुरताच. आता काय करावं, भूक तर खूप लागली आहे. आता एकट्याला बनवला होता, दोघं जण झालो, पुरणार नाही, आणि म्हणून तो व्याकुळ होऊ लागला. तेवढ्यात एक मित्र आला, म्हणे अरे बरं काय झालं तुला? काय सांगू आता माझं दुःख, एकट्यापुरता बनवला होता, पण आता आम्ही दोघं होतो झालो, त्यात तू तिसरा आला. म्हणे तिसरा आला? इथं दिसायला आपण दोघंच आहे, तिसरा कुठं आहे? अरे म्हणे तू काय येड आहे का, बघ बरं त्याच्या काय दिसत नाही तुला? आता सांगा, आरशामध्ये जरी दिसला पण खरोखर दोन होतात का हो? मग दिसतो की नाही? दिसतो तसा आहे का? नाही, पण दिसतो ना. मग तो भ्रमाने दिसतो का यथार्थ ज्ञानाने दिसतो? भ्रमाने दिसतोय. त्याप्रमाणे भगवंत म्हणतात की माझं येणं जाणं कर्माधीन वाटणं हे सारं लोकांना काय आहे? भ्रमाने आहे. वस्तुतः मी येत नाही जात नाही, असं तसं जसा आहे तसा महिमेत आहे. की एकची दिसे दुसरे, एकची दुसरे दिसे. जे दर्पणाचे नि आधारे, दर्पण म्हणजे आरसा, आरशाच्या निमित्ताने दुसरा दिसतो. एरवी काय वस्तू विचारे, त्या वस्तुस्थितीचा खरोखर विचार केला तर काय दुजे आहे, दुसरा कोणी आहे? अर्थात नाही. तैसा अमूर्तची मी किरीटी, परी प्रकृती जय अधिष्ठी, तै साकारपणे नटनटी कार्या लागी. वरच्या उदाहरणाला घेऊन सिद्धांत सांगतात की तैसा, हे किरीटी म्हणजे अर्जुना मी अमूर्तची. अमूर्त आहे. अमूर्त आहे म्हणजे आकार रहित आहे, निराकार आहे. मूर्त म्हणजे आकार, अमूर्त म्हणजे आकार रहित आहे. तरी पण परी जई प्रकृती अधिष्ठी, पण जेव्हा मी प्रकृतीचा आश्रय करतो, प्रकृतीचं साह्य घेतो, प्रकृती म्हणजे माया, अधिष्ठी म्हणजे आश्रय घेतो, तई तेव्हा कार्यालागी साकारपणे नटनटी. त्यावेळेस कार्यालागी म्हणजे मला काही विशिष्ट कार्य सिद्ध करायचं असतं, त्यासाठी मी आकार धारण करतो, गुण धारण करतो. कशाप्रमाणे? नटनटी. नट जसा, नटी म्हणजे नटतो, नट जसा नटतो. नाटकामध्ये एकच मनुष्य असतो, पण तो कधी राजाचं पात्र घेतो, कधी स्त्रीचं पात्र घेतो, वेगवेगळे पात्र घेतो. पण जरी त्याने एखाद्या भिकाऱ्याचं पात्र घेतलं तरी तो भिकारी होत नाही, राजाचं पात्र घेतलं तरी तो राजा होत नाही, तो आहे तसाच आहे. स्त्रीचं पात्र घेतलं त्याने म्हणून स्त्री झाला, असं कधी होतं का? नाही, तो आहे तसाच आहे.
पण तो जसा नट कृती धारण करतो, नटतो, त्याप्रमाणे मी त्या प्रकृतीचा आश्रय घेऊन हे रूप धारण करतो. वस्तुतः माझ्या स्वरूपात काही बदल होत नाही. आता पुढे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जे धर्मजात आगवे युगी युगी म्या रक्षावे ऐसा ओघा स्वभावे आद्यसे. या 49 नंबरच्या ओळीपासून तर पुढे 57 नंबरच्या ओळीपर्यंत भगवंताने आपल्या अवताराचं प्रयोजन सांगितलेलं आहे की मी अवतार का धारण करतो. बघा, वरच्या ओळीत सांगितलं होतं की कार्यालागी साकारपणे नटनटी, विशिष्ट कार्य सिद्ध करण्यासाठी मी साकार होतो, आकार धारण करतो. मग कोणतं कार्य सिद्ध करायचं असतं देवाला त्याचा उल्लेख येतं. जे धर्मजात आगवे युगी युगी म्या रक्षावे, जे आगवे धर्मजात म्या युगी युगी रक्षावे ऐसा हा आद्यू ओघू स्वभावे असे. भगवंत म्हणतात की आगवे धर्मजात, आगवे म्हणजे संपूर्ण धर्मजात, यावत धर्म म्हणजे वर्ण आश्रम याला उद्देशून सांगितलेले शास्त्रात जे धर्म आहेत, त्याचप्रमाणे निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग हे सारे धर्म, त्या त्या व्यक्तीला सांगितलेले धर्म, प्रत्येकाला कर्तव्य कर्म शास्त्राने सांगितलेलं आहे. आणि ज्याच्यासाठी जे कर्तव्य कर्म शास्त्राने सांगितलेलं आहे तोच त्याच्यासाठी काय आहे, धर्म आहे. जर एखादा पिता असेल तर त्याचं पुत्राविषयी काही कर्तव्य आहे, पुत्राचं पित्याविषयी काही कर्तव्य आहे, पत्नीचं पतीविषयी काही कर्तव्य आहे, पत्नीचं पतीविषयी काही कर्तव्य आहे. प्रत्येकाचे कर्तव्य कर्म ठरलेले आहे. इथं विस्तार करायला वेळ नाही, पण तोच त्याचा धर्म आहे. आणि हे सारे धर्म जेव्हा लुप्त होतात तेव्हा त्या धर्माचं रक्षण व्हावं. कारण ते जर रक्षण झालं नाही तर बाप उद्या मुलाला मारील, बायको पतीचा गोड घेईल थोड्या कारणासाठी, असं होईल ना. म्हणून प्रत्येकाचे धर्म हे रक्षित झाले पाहिजे. आणि म्हणून आगवे धर्मजात युगायुगामध्ये म्हणजे प्रत्येक युगामध्ये तसेच रक्षिल्या जावे हा ओघू, ओघ म्हणजे क्रम, हा आद्यू स्वभावे असे. म्हणजे जगाच्या आरंभापासून हे मी टिकवलेलं आहे की जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो आणि धर्माचं रक्षण करतो. म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपणही नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्म हा. म्हणून भगवंत म्हणतात अर्जुनाला, अरे बाबा, जरी मी अज असलो तरी धर्माचं रक्षण करण्यासाठी माझा अजपणा जो आहे ना, अजपणा म्हणजे उत्पत्ती राहित ते जे आहे ते मी बाजूला ठेवतो. आणि अजून काय, मी अव्यक्तपणही नाठवी, वास्तविक माझं स्वरूप आहे अव्यक्तपणा, निराकारपणा, पण त्याचं सुद्धा मी स्मरण ठेवत नाही. कारण धर्माचं रक्षण करण्यासाठी मी आकार धारण केलाच पाहिजे. म्हणून अजत्व बाजूला ठेवून जन्म घेतो. जे वेळी, पण केव्हा घेतो, जे वेळी धर्माते हा अधर्मू अभिभवी, ज्या वेळेस धर्माला हा अधर्म काय करतो, अभिभूत करतो. म्हणजे काय करतो, धर्माचा पराजय करतो. म्हणजेच काय, धर्म रसा तळाला जातो आणि अधर्म वाढतो. जिकडे तिकडे अधर्मच दिसू लागतो, अधर्मच होतो. अशा वेळेस त्या अधर्माचा ऱ्हास करून, नाश करून धर्माला वर काढण्यासाठी मी अवतार घेतो असं भगवंत म्हणतात. सध्या सुद्धा धर्माचा खूप ऱ्हास झालेला आहे, अधर्म खूप वाढलेला आहे. रोज वाट पाहतो भगवंत केव्हा येईल, पण अजून काय आलेला दिसत नाही. असो, येईल तेव्हा येईल.